तर आरक्षण संपल्याच्या भीतीनं ज्या भरत कराडनं आत्महत्या केलेली होती त्या आत्महत्याग्रस्त भरत कराडच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी मंत्री छगन भुजबळ आणि त्याचबरोबर धनंजय मुंडे हे दाखल झालेले आहेत। मंत्री छगन भुजबळ यांनी काहीच दिवसांपूर्वी आक्रमक असा पवित्रा घेतलेला आहे। ओबीसी आरक्षण हे संपुष्टात येणार नाही म्हणून त्यांनी अनेकांना कालच प्रश्न देखील विचारलेले होते आणि त्यानंतर आज ते या सांत्वनपर भेटीसाठी दाखल झालेत। आणि आपले प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर हे पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात। निशांत, ही सांत्वनपर भेट होतीये परंतु संपूर्ण राज्यभरामध्ये हे आंदोलन आता सुरू झालेलं आहे। ओबीसी समाज बांधव हे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। लातूरमध्ये सध्या कसं चित्र आहे, या समाज बांधवांची नेमकी मागणी काय आहे? तर संपूर्ण राज्यभरामध्ये ओबीसी समाज बांधव हे ठिकठिकाणी या आरक्षणासंदर्भात संतप्त झालेले आपल्याला पाहायला मिळाले। ठिकठिकाणी त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्यानंतरच ही अत्यंत दुर्दैवी अशी बातमी लातूर जिल्ह्यामध्ये भरत कराड या तरुणानं ओबीसी आरक्षण संपलेलं आहे ह्याच भीतीनं आत्महत्या केलेली आहे आणि त्याच कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी भुजबळ हे दाखल झालेले आहेत। खरं तर वारंवार भुजबळांकडून ग्वाही दिली जाते, आवाहन केलं जातंय की ओबीसी समाज बांधव यांनी एकजुटीनं या आरक्षणाचा लढा दिला पाहिजे। ओबीसी आरक्षण हे कुठेही संपुष्टात येणार नाही अशी ग्वाही मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून दिली जाते आणि त्यानंतरच आपले प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर सध्या आपल्या सोबत आहेत। निशांत, भुजबळांनी या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतलेली आहे।